नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, आई जेव्हा निघून जाते, आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा काय काय आपल्यासोबत घडतं. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्रास व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. काही नाती शब्दात सांगता येत नाहीत आणि काही जखमा कधीच भरून निघत नाही. आजचा हा व्हिडिओ हसण्यासाठी नाही, मन हलकं करण्यासाठी नाही, तर त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांच्या ओठांवर आजही दुखावलं की पहिलं नाव येते आई. आई जेव्हा सोडून जाते तेव्हा फक्त एक व्यक्ती जात नाही, तर आयुष्याची सगळी दिशा बदलून जाते. हा व्हिडिओ पाहताना डोळ्यात पाणी आलं तर ते अश्रू थांबवू नका, कारण हे अश्रू आईसाठी असतात. नंबर 1, आई गेल्यावर घर उरतं, पण घर पण हरवतं. आई जेव्हा सोडून जाते तेव्हा घराच्या भिंती उभ्याच असतात, छप्परही तसंच असतं, पण त्या घरातली घरपडाची भावना अचानक नाहीशी होते. कारण आई म्हणजे घराला धरून ठेवणारा आधार असतो. तो आधार गेला की घर उरतं, पण मनाला विसावा देणारं घर पण कायमचं हरवतं. नंबर 2, तिचा आवाज थांबतो, पण आठवणी कधीच थांबत नाहीत. आईचा आवाज ऐकू येत नाही, पण सकाळी उठताना, रात्री झोपताना, प्रत्येक लहान सहान गोष्टीत आई असती तर ही भावना सतत टोचत राहते. ती शांतता खूप बोलकी असते, कारण त्या शांततेत आईच्या आठवणी ओरडत असतात. नंबर 3, स्वयंपाकघरात सगळं असतं, पण आईची चव नसते. भांडी असतात, डाळ भाजी शिजते, पण जेवणात समाधान नसतं. कारण आईच्या हाताची चव फक्त पदार्थात नसते, ती तिच्या मायेच्या स्पर्शात असते. ती चव गेल्यावर पोट भरतं, पण मन मात्र कायम उपाशी राहतं. नंबर 4, आईची ऊब गेल्यावर आयुष्य थंड पडतं. आईची मिठी, तिचा डोक्यावरून फिरवलेला हात, तिचं काळजी करू नकोस म्हणणं, हे सगळं आयुष्याला ऊब देणारं असतं. आई गेल्यावर लोक असतात, नाती असतात, पण त्या उभेची जागा कोणीच घेऊ शकत नाही. नंबर 5, आई म्हणजे सवय, सुरक्षा आणि न बोलता मिळणारा आधार. आई फक्त नातं नव्हती, ती एक सवय होती. प्रत्येक अडचणीत आधी आठवणारी व्यक्ती, ती सुरक्षिततेची खात्री होती. जग कितीही कठीण असो, आई आहे ही भावना पुरेशी होती. ती खात्री गेल्यावर माणूस आतून खूप एकटा होतो. नंबर 6, आजारीपणात, अडचणीत तिचीच आठवण येते. ताप आला, मन दुखावलं, काहीतरी बिनसलं, तेव्हा आजही ओठांवर आई हेच नाव येतं. कारण आईसारखी काळजी कोणीच करू शकत नाही. तिचं प्रेम औषधासारखं असतं, जे वेदना कमी करतं. नंबर 7, स्वतःचं दुःख गिळून आपल्यासाठी जगणारी आई. आईने कधीच सांगितलं नाही की तिला काय त्रास आहे. ती स्वतःच्या वेदना गिळून आपल्यासाठी हसत राहिली. आज ती नसताना कळतं आपण किती वेळा तिला गृहीत धरलं आणि ती किती शांतपणे सगळं सहन करत राहिली. नंबर 8, आई गेल्यावर जग चालू राहतं, पण मन तिथेच अडकतं. घड्याळ चालू राहतं, दिवस रात्र बदलतात, लोक पुढे जातात, पण आपलं मन मात्र त्या आठवणीच्या खोलीत आईची वाट पाहत बसलेलं असतं. जग पुढे जातं, पण आपला एक भाग कायम मागे राहतो. नंबर 9, वेळ सगळं भरून काढत नाही. काही जखमा कायमच्या असतात. लोक म्हणतात वेळ सगळं ठीक करतो, पण आईची जागा वेळही भरू शकत नाही. वेळ फक्त वेदना सहन करायला शिकवतो, पण त्या पोकळीला कधीच भरू शकत नाही. नंबर 10,
आईचं जाणं म्हणजे आयुष्यभराची शांत पोकळी. आई गेल्यावर नातं संपत नाही, तर आयुष्यभराची एक शांत न दिसणारी पोकळी तयार होते. ती पोकळी कुणाला दिसत नाही, पण प्रत्येक आनंदाच्या क्षणी आणि प्रत्येक दुःखाच्या क्षणी ती आतून जाणवते आणि आयुष्यभर सांगत राहते, आई कधीच परत येत नाही. आई गेल्यावर आपण मोठे होतो, पण आतून खूप लहान होतो. कारण आई असताना जग कितीही कठीण असो, ती आपल्यासाठी ढाल बनून उभी असते. आज ती नाही, म्हणून प्रत्येक दुःख थोडं जास्त बोचतं, प्रत्येक आनंद थोडा अपुरा वाटतो. जर तुमची आई आजही तुमच्यासोबत असेल, तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की करा. तिच्या जवळ जा, तिला मिठी मारा आणि काहीही कारण नसताना फक्त एवढंच सांगा, आई तू आहेस ना, हेच माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे. आणि ज्यांची आई आता या जगात नाही, त्यांच्यासाठी एवढंच, आई कधीच जात नाही. ती फक्त दिसणं थांबवते, पण आयुष्यभर आपल्यातच जगत राहते. आई तू दिसत नाहीस, पण प्रत्येक श्वासात तू आहेस. आईच्या बाबतीत जेवढं काही लिहू ते कमीच आहे. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो, ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.